नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की तुमचे सर्व निर्णय खरोखर तुम्हीच घेत असता? की तुमचा मेंदू तुमच्याशी काही खेळ खेळत असतो? समजा, तुम्ही शेअर मार्केटमध्ये एखादा स्टॉक विकत घेतला. 2 दिवसात तो 10% वाढला. तुम्हाला वाटले, मी खूप हुशार आहे. पण जर तो 10% पडला असता, तुम्ही म्हणाला असता, मार्केट चुकीचे आहे. का असे होते? आपण तर्कशुद्ध विचार करतो असे वाटते, पण वास्तवात आपले अनेक निर्णय भावना, सवयी आणि मानसिक शॉर्टकटवर आधारित असतात. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, त्याने सायकॉलॉजीच्या जगात क्रांती घडवली. या पुस्तकाचे नाव आहे थिंकिंग फास्ट अँड स्लो. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मेंदूची ओळख करून देते आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुका टाळायला मदत करू शकते. चला, या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. पार्ट 2. बुक इंट्रोडक्शन. थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक लिहिले आहे डॅनियल कॅनमॅन यांनी. त्यांना इकॉनॉमिक्समध्ये नोबेल प्राइज मिळाले. विशेष गोष्ट म्हणजे ते इकॉनॉमिस्ट नव्हते, ते सायकॉलॉजिस्ट होते. त्यांनी अनेक दशकं मानवी विचारसरणीचा अभ्यास केला. लोक निर्णय कसे घेतात, लोक चुका का करतात, लोक पैशांबद्दल चुकीचे निर्णय का घेतात, यावर त्यांनी संशोधन केले. हे पुस्तक प्रसिद्ध झाले कारण त्याने दाखवून दिले, आपण स्वतःला जितके रॅशनल समजतो तितके आपण नसतो. या पुस्तकाचे मुख्य वचन म्हणजे तुमचा मेंदू 2 वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि हे समजले तर तुमचे इन्व्हेस्टिंग, करिअर, बिझनेस आणि जीवनातील निर्णय अधिक चांगले होऊ शकतात. लेसन 1. तुमच्या मेंदूमध्ये 2 वेगवेगळ्या प्रणाली असतात. लेखक सांगतात, आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारचे थिंकिंग मोड असतात. सिस्टम 1 जलद, स्वयंचलित, भावनिक. सिस्टम 2 संथ, तार्किक, विचारपूर्वक. उदाहरण पाहू. जर मी विचारले 2 + 2 किती, तुम्ही लगेच उत्तर द्याल, हा सिस्टम 1 आहे. पण जर मी विचारले 17 × 24 किती, आता तुम्हाला विचार करावा लागेल, हा सिस्टम 2 आहे. समस्या कुठे निर्माण होते? जेव्हा सिस्टम 1 सिस्टम 2 ची जागा घेतो आणि आपण न विचार करता निर्णय घेतो. शेअर मार्केटमध्ये हे रोज घडते. लोक एखादा स्टॉक वाढताना पाहतात आणि लगेच खरेदी करतात, विश्लेषण न करता, भावनेतून, सिस्टम 1 वापरून. नंतर नुकसान झाले की आश्चर्य वाटते. लेखक सांगतात, मोठे निर्णय घेताना सिस्टम 2 सक्रिय करा. थोडा वेळ घ्या, विचार करा, मग निर्णय घ्या. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी शेवटचा मोठा निर्णय विचारपूर्वक घेतला होता की भावनेतून? लेसन 2. मेंदूला शॉर्टकट आवडतात. आपला मेंदू आळशी आहे. तो ऊर्जा वाचवू इच्छितो. म्हणून तो अनेकदा मानसिक शॉर्टकट वापरतो. यालाच लेखक ह्युरिस्टिक्स म्हणतात. उदाहरण, एका व्यक्तीने स्टॉक मार्केटमध्ये एकदा पैसे कमावले. आता त्याला वाटते तो एक्सपर्ट झाला. एका वेळच्या यशावरून तो निष्कर्ष काढतो, हा मानसिक शॉर्टकट आहे. महाराष्ट्रात एक उदाहरण पाहू. एखाद्या गावात 2 लोकांनी जमीन घेऊन पैसे कमावले. मग संपूर्ण गावाला वाटते जमीन म्हणजे नेहमीच फायदेशीर गुंतवणूक. पण प्रत्येक जमीन सारखी नसते, प्रत्येक परिस्थिती सारखी नसते. पण मेंदूला सोपे निष्कर्ष आवडतात. लेखक सांगतात, सोपा निष्कर्ष नेहमी बरोबर असेलच असे नाही. म्हणून प्रत्येक निर्णयामागील तथ्य तपासा. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी कोणत्या गोष्टीबद्दल पुरेशी माहिती नसताना ठाम मत बनवले आहे? लेसन 3. आपण आत्मविश्वास जास्त आणि ज्ञान कमी ठेवतो. हा या पुस्तकातील सर्वात धक्कादायक धडा आहे. लेखक सांगतात, बहुतेक लोकांना वाटते की त्यांना वास्तवापेक्षा जास्त माहिती आहे. याला ओव्हर कॉन्फिडन्स बायस म्हणतात. समजा, एखादा इन्व्हेस्टर सलग 3 ट्रेडमध्ये प्रॉफिट कमावतो. त्याला वाटते, मला मार्केट समजले.
पण वास्तवात तो नशीबवान असू शकतो. बिझनेसमध्येही असेच होते. एक यशस्वी निर्णय घेतला की लोक स्वतःला जीनियस समजू लागतात. लेखक सांगतात, ज्ञान वाढले की नम्रता वाढली पाहिजे, कारण जग खूप गुंतागुंतीचे आहे. कोणीही सर्व काही जाणत नाही. खरे यशस्वी लोक सतत शिकत राहतात. ते चुका मान्य करतात. ते प्रश्न विचारतात. ते आपल्या विचारांवर शंका घेतात आणि म्हणूनच ते पुढे जातात. आता स्वतःला हा प्रश्न विचारा. मी शेवटची वेळ कधी स्वतःची चूक मान्य केली होती? मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 महत्त्वाचे धडे पाहिले. 2. थिंकिंग सिस्टम्स, मेंटल शॉर्टकट्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण पाहिले, आपल्या मेंदूमध्ये 2 वेगवेगळ्या विचारसरणी असतात, सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2. आपण मेंटल शॉर्टकट्स वापरतो आणि अनेकदा आपल्याला वाटते त्यापेक्षा कमी माहिती असते. पण आता एक प्रश्न, जर आपण इतके हुशार आहोत, तर आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका का करतो? शेअर मार्केटमध्ये नुकसान का होते? लोक चुकीच्या लोकांवर विश्वास का ठेवतात? आणि गर्दी जिथे जाते तिथे आपणही का जातो? चला, आता मानवी मानसशास्त्रातील काही सर्वात धोकादायक सापळे समजून घेऊया. लेसन 4. नुकसानाचा त्रास फायद्याच्या आनंदापेक्षा जास्त असतो. लेखक याला म्हणतात लॉस अव्हर्जन. समजा रस्त्यावर तुम्हाला 1,000 रुपये सापडले. तुम्हाला आनंद होईल, पण तुमच्या खिशातील 1,000 रुपये हरवले तर? दुःख किती होईल? बहुतेक वेळा दुःख जास्त होईल, कारण मेंदू नुकसानाला जास्त महत्त्व देतो. स्टॉक मार्केटमध्ये हे खूप दिसते. समजा तुम्ही एखादा स्टॉक 100 रुपयांना घेतला. तो 70 वर आला. तुम्ही म्हणता, थोडं थांबूया, परत वर जाईल. का? कारण नुकसान स्वीकारणं कठीण वाटते. पण लेखक सांगतात, कधी-कधी नुकसान स्वीकारणं हेच शहाणपणाचे असते. भावना आणि निर्णय वेगळे ठेवले पाहिजेत. आता स्वतःला हा प्रश्न विचारा. मी एखादा चुकीचा निर्णय फक्त नुकसान टाळण्यासाठी धरून ठेवला आहे का? लेसन 5. पहिली माहिती आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकते. याला अँकरिंग बायस म्हणतात. उदाहरण, समजा एखादा मोबाईल 80,000 रुपयांचा आहे आणि नंतर तुम्हाला तो 60,000 ला मिळतो. तुम्हाला वाटते खूप स्वस्त मिळाला, पण कदाचित त्याची खरी किंमत 50,000 असू शकते. पहिल्या आकड्यानं तुमच्या विचारांवर अँकर टाकला. स्टॉक मार्केटमध्ये हे रोज घडते. एक स्टॉक 2,000 वरून 1,200 वर आला. लोक म्हणतात, हा तर स्वस्त झाला. पण प्रश्न असा आहे, तो खरोखर स्वस्त आहे का? की फक्त आधीचा भाव तुमच्या मनात बसला आहे? लेखक सांगतात, प्रत्येक गोष्ट नव्यानं इव्हॅल्युएट करा. जुन्या आकड्यांवर अवलंबून राहू नका. आता स्वतःला हा प्रश्न विचारा. मी एखाद्या जुन्या किमतीला धरून बसलो आहे का? लेसन 6. जे वारंवार दिसते तेच खरे वाटू लागते. याला अवेलेबिलिटी बायस म्हणतात. समजा एका आठवड्यात न्यूजमध्ये सतत विमान अपघाताच्या बातम्या आल्या. आता तुम्हाला विमान प्रवास धोकादायक वाटू लागतो. पण स्टॅटिस्टिक्स सांगतात तो अजूनही सुरक्षित असू शकतो, कारण आपल्या मेंदूला जे सहज आठवते तेच जास्त महत्त्वाचे वाटते. इन्व्हेस्टिंगमध्ये हे खूप घडते. जर एखादा सेक्टर सतत न्यूजमध्ये असेल, लोक तिकडे धाव घेतात. AI, क्रिप्टो, रिअल इस्टेट, गोल्ड. जेव्हा सर्वजण एका गोष्टीबद्दल बोलत असतात, तेव्हा आपल्याला वाटते तीच सर्वोत्तम संधी आहे. पण अनेकदा वास्तविकता वेगळी असते. आता स्वतःला हा प्रश्न विचारा. मी माझे निर्णय फॅक्ट्सवर घेतो की हेडलाईन्सवर? लेसन 7. गर्दी नेहमी बरोबर असतेच असे नाही. मानव हा सामाजिक प्राणी आहे. आपल्याला गर्दीसोबत राहायला आवडते, कारण सुरक्षित वाटते. पण इतिहास सांगतो, मोठे बबल गर्दीमुळेच तयार झाले. लोक विचार करत नाहीत, ते फॉलो करतात. सगळे घेत आहेत, सगळे विकत आहेत, सगळे म्हणत आहेत. हेच हर्ड मेंटॅलिटी आहे. महाराष्ट्रातही पहा, एखाद्या भागात जमिनीचे भाव वाढले की अनेक लोक विचार न करता गुंतवणूक करतात. नंतर मार्केट बदलते आणि नुकसान होते. लेखक सांगतात,
लोकप्रिय निर्णय आणि योग्य निर्णय वेगळे असू शकतात. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी निर्णय स्वतः घेतो की गर्दीला फॉलो करतो? लेसन 8. आपल्याला आपल्या कथा खूप आवडतात. मानवी मेंदूला कथा आवडतात कारण त्या समजायला सोप्या असतात. पण समस्या अशी आहे की सर्व कथा सत्य नसतात. समजा एखादी कंपनी यशस्वी झाली. लोक म्हणतात त्यांचा फाउंडर खूप जीनियस होता. पण कदाचित टायमिंग चांगली होती, मार्केट चांगले होते, लक चांगले होते. लेखक सांगतात आपण यश आणि अपयशासाठी साध्या कथा तयार करतो, पण वास्तविकता खूप जास्त गुंतागुंतीची असते. म्हणून कोणत्याही यशामागील सर्व घटक समजून घ्या, फक्त स्टोरीवर विश्वास ठेवू नका. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी कोणत्या यशस्वी व्यक्तीबद्दल खूप साधा निष्कर्ष काढला आहे? लेसन 9. भविष्याचा अंदाज लावणे. आपल्याला वाटते त्यापेक्षा कठीण आहे. लेखकांनी अनेक एक्सपर्ट्सचा अभ्यास केला. धक्कादायक निष्कर्ष असा होता, अनेक एक्सपर्टचे अंदाज फारसे अचूक नव्हते. मित्रांनो, आतापर्यंत आपण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली आहे. आपला मेंदू अत्यंत शक्तिशाली आहे, पण तो परिपूर्ण नाही. तो चुका करतो, तो शॉर्टकट घेतो, तो भावनांमध्ये अडकतो आणि अनेकदा तो आपल्यालाच फसवतो. पण आता प्रश्न असा आहे, जर आपला मेंदू इतक्या चुका करत असेल, तर आपण योग्य निर्णय कसे घ्यायचे? यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्या निर्णयांमध्ये नेमका काय फरक असतो? चला, आता या पुस्तकातील सर्वात प्रॅक्टिकल आणि लाईफ चेंजिंग धडे पाहूया. लेसन 10. स्लो थिंकिंग ही तुमची सुपर पॉवर आहे. आजच्या जगात सर्व काही फास्ट झाले आहे. फास्ट इंटरनेट, फास्ट फूड, फास्ट रिझल्ट्स. पण लेखक सांगतात सर्वात चांगले निर्णय फास्ट थिंकिंगने होत नाहीत, ते स्लो थिंकिंगने होतात. समजा तुम्ही 10 लाख रुपयांची जमीन खरेदी करणार आहात, किंवा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणार आहात, किंवा तुम्ही करिअर बदलण्याचा विचार करत आहात. हे निर्णय भावनेतून घेणे धोकादायक आहे. स्लो थिंकिंग म्हणजे माहिती गोळा करणे, पर्याय तपासणे, जोखीम समजून घेणे आणि मग निर्णय घेणे. लेखक सांगतात जितका निर्णय मोठा तितका विचार संथ असावा. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी कोणते महत्त्वाचे निर्णय घाईघाईत घेतो? लेसन 11. आत्मविश्वास आणि वास्तव यामध्ये मोठा फरक असतो. आपल्याला वाटते मला माहीत आहे, मी समजलो आहे, मी बरोबर आहे. पण लेखक सांगतात कॉन्फिडेन्स आणि ॲक्युरेसी वेगळ्या गोष्टी आहेत. एखादा व्यक्ती खूप आत्मविश्वासाने बोलतो म्हणून तो बरोबर असेलच असे नाही. आज सोशल मीडियावर अनेक एक्सपर्ट्स दिसतात. ते खूप खात्रीने बोलतात, पण वास्तवात त्यांच्याकडे पूर्ण माहिती असेलच असे नाही. स्टॉक मार्केटमध्ये हे खूप दिसते. लोक टार्गेट देतात, प्रेडिक्शन्स देतात, पण कोणीही भविष्य अचूक सांगू शकत नाही. खरी बुद्धिमत्ता म्हणजे मला माहीत नाही असे म्हणण्याची तयारी. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी किती वेळा माझ्या मतावर पुनर्विचार करतो? लेसन 12. आपण भूतकाळाला जास्त सोपे समजतो. एखादी घटना घडून गेल्यावर आपण म्हणतो, हे तर आधीच स्पष्ट होते, मला माहीत होते. पण खरंच माहीत होते का? लेखक याला हिंडसाइट बायस म्हणतात. उदाहरण, मार्केट क्रॅश झाला. आता सगळे म्हणतात हे तर दिसत होते. पण क्रॅश होण्यापूर्वी किती जणांनी सांगितले होते? खूप कमी. याचा अर्थ भूतकाळाकडे पाहून स्वतःला जीनियस समजू नका, कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी भूतकाळातील घटनांकडे प्रामाणिकपणे पाहतो का? लेसन 13. आनंद आणि पैसा यांचे नाते. हा पुस्तकातील सर्वात मनोरंजक विषय आहे. आपल्याला वाटते जास्त पैसा बराबर जास्त आनंद. पण लेखक सांगतात एक विशिष्ट मर्यादेनंतर पैसा आनंद वाढवत नाही. हो, पैसा गरजा पूर्ण करतो, सुरक्षितता देतो, स्वातंत्र्य देतो. पण खरी आनंदाची भावना अनेकदा इतर गोष्टींमधून येते. मीनिंगफुल वर्क, फॅमिली, हेल्थ, रिलेशनशिप्स, पर्पस.
म्हणून वेल्थ तयार करताना जीवन जगायचे विसरू नका. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी पैसा कमावतोय की जीवन जगतोय? लेसन 14. आपले भविष्य घडवणारे निर्णय छोटे असतात. लोकांना वाटते जीवन बदलण्यासाठी एखादी मोठी घटना घडावी लागते. पण लेखक सांगतात मोठे बदल अनेक छोट्या निर्णयांमधून तयार होतात. दररोज 30 मिनिटे वाचन, दरमहा SIP, रोज थोडा व्यायाम, रोज काहीतरी नवीन शिकणे, हे छोटे निर्णय कंपाऊंड होतात आणि आयुष्य बदलते. म्हणून जीवनात जादू शोधू नका, सवयी शोधा. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, आज मी कोणता छोटा निर्णय घेऊ शकतो जो माझे भविष्य बदलू शकतो? बेटर इन्व्हेस्टिंग फ्रेमवर्क. चला आता इन्व्हेस्टिंग बद्दल बोलूया. या पुस्तकातून गुंतवणूकदारांनी काय शिकावे? रूल 1, भावनेवर निर्णय घेऊ नका. रूल 2, न्यूजवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. रूल 3, क्राऊडला फॉलो करू नका. रूल 4, फॅक्ट्स तपासा. रूल 5, लॉंग टर्म विचार करा. रूल 6, प्रेडिक्शनपेक्षा प्रोसेसवर लक्ष द्या. हे नियम साधे वाटतात, पण वेल्थ क्रिएशन याच नियमांवर उभी असते. डिसिजन मेकिंग फॉर्म्युला. लेखकांच्या विचारांवर आधारित एक साधा फॉर्म्युला. पॉज, थिंक, व्हेरीफाय, डिसाइड. पुढच्या वेळी एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरा. पॉज, थिंक, व्हेरीफाय, डिसाइड. हे 4 शब्द तुमचे लाखो रुपये वाचवू शकतात. पार्ट 3, कन्क्लूजन. मित्रांनो, आज आपण पाहिले स्लो थिंकिंगची ताकद, कॉन्फिडन्स आणि रियालिटीमधील फरक, हाइंडसाइट बायस, आनंदाचे खरे सूत्र आणि चांगले निर्णय घेण्याचे तंत्र. पण अजून सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रवासात आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकलो. आपला सर्वात मोठा मित्र आणि सर्वात मोठा शत्रू दोन्ही एकच आहेत, आपला मेंदू. तो आपल्याला यश मिळवून देऊ शकतो आणि तोच आपल्याला चुकीच्या निर्णयांच्या जाळ्यात अडकवू शकतो. पण आता प्रश्न असा आहे, या पुस्तकातील सर्व धडे प्रत्यक्ष जीवनात कसे वापरायचे? आपण चांगले निर्णय कसे घ्यायचे? आपल्या पैशांबद्दल, करिअरबद्दल, नातेसंबंधांबद्दल आणि जीवनाबद्दल? चला, या पुस्तकातील अंतिम आणि सर्वात महत्त्वाचे धडे समजून घेऊया. टॉप 10 मेंटल ट्रॅप्स, लेखकांच्या संपूर्ण संशोधनाचा सारांश. जर 10 मानसिक सापळ्यांमध्ये करायचा असेल तर तो असा दिसेल. ट्रॅप 1, घाईघाईत निर्णय घेणे. ट्रॅप 2, भावनांना तथ्य समजणे. ट्रॅप 3, गर्दीला फॉलो करणे. ट्रॅप 4, पहिल्या माहितीवर विश्वास ठेवणे. ट्रॅप 5, नुकसान स्वीकारण्यास नकार देणे. ट्रॅप 6, स्वतःला जास्त हुशार समजणे. ट्रॅप 7, भविष्य अचूक सांगू शकतो असा विश्वास ठेवणे. ट्रॅप 8, सोशल मीडियावर दिसणाऱ्या यशावर विश्वास ठेवणे. ट्रॅप 9, लकला स्किल समजणे. ट्रॅप 10, विचार न करता प्रतिक्रिया देणे. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, यापैकी कोणता ट्रॅप माझ्या आयुष्यात सर्वाधिक दिसतो? लेसन्स 15. प्रत्येक निर्णयामध्ये थोडा विराम घ्या. लेखकांचा सर्वात प्रॅक्टिकल सल्ला कोणता? पॉज, फक्त काही सेकंद थांबा. आपल्या जीवनातील अनेक समस्या ताबडतोब प्रतिक्रिया दिल्यामुळे निर्माण होतात. राग, भीती, लोभ, उत्साह या भावना निर्णयांवर प्रभाव टाकतात. म्हणून मोठा निर्णय घेण्यापूर्वी थांबा, श्वास घ्या, विचार करा, मग निर्णय घ्या. हा छोटासा विराम तुमचे आयुष्य बदलू शकतो. लेसन 16. भावना आणि तथ्य वेगळे ठेवा. स्टॉक मार्केट पडला, भीती वाटते, पण भीती म्हणजे वास्तव नाही.
बिझनेसमध्ये अडचण आली, काळजी वाटते, पण काळजी म्हणजे तथ्य नाही. लेखक सांगतात, इमोशन हा डेटा नसतो. निर्णय घेताना फॅक्ट्स आणि फीलिंग्स वेगळे करा. यामुळे अनेक चुकीचे निर्णय टाळता येतात. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी शेवटचा मोठा निर्णय भावना वापरून घेतला होता की तथ्य वापरून? लेसन 17. चांगले प्रश्न विचारणारे लोक चांगले निर्णय घेतात. आपल्याला नेहमी योग्य उत्तर हवे असते, पण लेखक सांगतात, योग्य प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो. उदाहरण, हा स्टॉक वाढेल का? यापेक्षा हा स्टॉक घेण्यामागची माझी कारणे काय आहेत? हा प्रश्न अधिक चांगला आहे. मी बरोबर आहे का? यापेक्षा मी चुकीचा असू शकतो का? हा प्रश्न अधिक शक्तिशाली आहे. यशस्वी लोक उत्तरे शोधण्यापूर्वी प्रश्न सुधारतात. वेल्थ क्रिएशन सायकॉलॉजी. आता पर्सनल फायनान्स आणि इन्व्हेस्टिंग बद्दल बोलूया. या पुस्तकाचा सर्वात मोठा आर्थिक धडा कोणता? तो म्हणजे आपले आर्थिक यश मार्केटपेक्षा जास्त सायकॉलॉजीवर अवलंबून असते. कारण बहुतेक लोकांना नुकसान माहितीच्या अभावामुळे होत नाही, तर भावनांच्या प्रभावामुळे होते. लोभ, भीती, अति आत्मविश्वास, गर्दीचा प्रभाव हेच वेल्थचे खरे शत्रू आहेत. मित्रांनो, थिंकिंग फास्ट अँड स्लो हे फक्त पुस्तक नाही, तो एक आरसा आहे, जो आपल्याला स्वतःचे विचार दाखवतो, आपल्या चुका दाखवतो, आपले भ्रम दाखवतो आणि सर्वात महत्त्वाचे, तो आपल्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवतो. कारण जीवनातील सर्वात महत्त्वाची लढाई बाहेरच्या जगाशी नसते, ती आपल्या स्वतःच्या मनाशी असते. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या विचारांना समजून घ्याल, त्या दिवशी तुम्ही चांगले इन्व्हेस्टर व्हाल, चांगले एंटरप्रेन्योर व्हाल, चांगले लीडर व्हाल आणि सर्वात महत्त्वाचे, चांगले माणूस व्हाल. म्हणून पुढच्या वेळी एखादा मोठा निर्णय घ्याल, तेव्हा घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा आणि मग निर्णय घ्या. कारण कधी-कधी आयुष्य बदलणारे निर्णय फक्त काही मिनिटांच्या अतिरिक्त विचारातून जन्माला येतात. CTA मित्रांनो, जर थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकाचा हा मराठी सारांश तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच वेल्थ क्रिएशन, सायकॉलॉजी, इन्व्हेस्टिंग आणि सेल्फ डेव्हलपमेंट विषयांवरील मराठी बुक समरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आता कमेंटमध्ये मला एक गोष्ट नक्की सांगा. या पुस्तकातील कोणता मानसिक बायस तुम्हाला स्वतःमध्ये सर्वात जास्त दिसला? लॉस अव्हर्जन, ओव्हर कॉन्फिडन्स, हर्ड मेंटॅलिटी की काही वेगळा? तुमचे उत्तर वाचायला मला नक्की आवडेल. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत.